शिवदा गंगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा जरा वेगळी आहे। आज माझ्या ही पूर्ण रेसिपी माझ्या लेकीनी केलेली आहे। आज तिने मला आराम दिलेला आहे। ती बोलली आज मम्मा मी बनवते म्हणून। तर आज दुपारी काहीतरी असं खाण्यासाठी बघा तिने मस्त असं बेत केलेला आहे। भजी बनवले आहेत तिने आणि पावावर तिने सर्व केले आहेत, मस्त अशी मसाला भजी पाव। तर तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यावर प्लीज एक लाईक करा, सांगा कशी झाली आहे ती रेसिपी। खूप मस्त आहे, एकदम युनिक आहे। मधल्या वेळेसाठी छोट्याशा भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे। तर बघा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलवर। आणि चला लगेच सुरुवात करूया। तर इथे बघा तिने कांदा कापून घेतलेला आहे, खुबे कापून घेतलेले आहेत 2 कांदे बघा एका बाउलमध्ये घेतलेले आहेत। आणि एक बटाटा किसून तो पाण्यामध्ये ठेवला होता, तो पण किसून घेतलेला आहे, पाण्यातून काढून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कापलेली, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, हातावर क्रश करते आहे, क्रश करूनच टाकायचा। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आणि इथे बघा आता एक छोटी पाव वाटी तिने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेते आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कापलेली। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि लागलं तर पाणी घ्यायचं आहे। पाणी पण बघा हातावर थोडं थोडं शिंपडून असं पाणी घ्यायचं आहे, असं एकदम जास्त घ्यायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपण बटाटा किसून घेतलेला आहे कच्चा, त्याच्याने पाणी सुटलं जातं। बॅटर मस्त तयार आहे, तेल पण मस्त गरम झालेलं आहे। तर भजी आता सोडतो आहे बघा तेलामध्ये। मध्येच आठवलं व्हिडिओ आपण नॉर्मल हे करतो ना तसंच मी केलेलं आहे। मस्त असा बटाटा आणि कांद्याची भजी तिने स्वतःहून बेत केलेला होता। तर बघा मस्त तिने आज स्वतः बोलली की मम्मा करते म्हणून, तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया। तर भजी बघा छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि भजी एवढी मस्त झाली आहे ना की एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे। तांदळाचं पीठ आपण टाकलं ना त्यामुळे भजी एकदम क्रिस्पी झालेली आहे। तर आता बघा ती सर्व करते आहे, पावाला मस्त असं तिने मेयोनीज लावलेलं आहे, शेजवान चटणी लावते आहे। तुम्ही ही भजी नुसती पण अशीच खाऊ शकता, घरामध्ये पाव होते तर तिने मस्त असं पावाबरोबर तिने सर्व केले होते। आता पाव बदली तुम्ही ब्रेड पण घेऊ शकता किंवा नुसती पण तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता। मस्त तिने असं मेयोनीज आणि शेजवान चटणी लावलेली आहे आणि मस्त अशी बघा भजी ठेवलेली आहे। छान असा भजी पाव तयार, छान मस्त असा। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि आवडल्यावर प्लीज लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम छोटासा व्हिडिओ आहे, आवडल्यावर लाईक करा। थँक्यू।